विद्यार्थी मित्र हो, आपल्या प्राणाची आहुती देणारं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपला भारतीय सैनिक। अहो, रात्र आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी रात्र सीमेवरती पहारा करत असतो। सियाचीन सारख्या बर्फावरील प्रदेशामध्ये 3-3 महिने स्वतःला गाडून घेतो। खरोखरच एक त्रिकाळवादी सत्य आहे, जन्माला येणारा प्रत्येक जीव एक ना एक दिवस जाणारच आहे। तरी सुद्धा आपल्या तिरंगातून जायला सुद्धा भारत मातेच्या सेवेचं भाग्यच असावं लागतं। असं काही मनामध्ये एक त्याग निष्ठा समर्पित करून आणि स्वतःचं एक कर्तव्य निभावत तो आपल्या देशाची अहोरात्र सेवा करत असतो। जम्मू काश्मीरचा हा प्रदेश, जम्मू काश्मीरच्या या ठिकाणी लडाख आपला केंद्रशासित प्रदेश, यामध्ये कारगिल, लेह, नुब्रा व्हॅली या ठिकाणी हा आपला जो भारतीय वीर आहे, जवान आहे, तो जवान रात्रदिवस या बर्फाच्या प्रदेशामध्ये स्वतःला गाडून घेतो, गोठून घेतो। त्याला सुद्धा एक स्वतःचं कुटुंब आहे, त्याला सुद्धा स्वतःची पत्नी आहे, त्याला मुलं आहे। या सगळ्या गोष्टींचा तो विचार न करता फक्त राष्ट्रसेवेसाठी स्वतःला अर्पण करून देत असतो। आणि राष्ट्रसेवेचं एक आपल्या मातेचं, ज्या मातीमध्ये मी जन्माला आलो त्या मातीमध्ये माझं सर्व त्या निष्ठा समर्पित करण्याचं एक तो कर्तव्यच निभावत असतो। बरोबरच या कर्तव्याची जाणीव करून देणारा पाठ म्हणजे वीरांना सलामी लेखिका अनुराधा प्रभुदेसाई। लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका यातून 2004 पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाममधील आघाड्यावरील ठाण्यावर जाऊन जवानांशी संवाद साधून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार। माझा सैनिक माझा व्हॅलेंटाईन, माझा सैनिक माझी दिवाळी, माझा सैनिक माझी पणती आणि प्रत्येक कारगिल युद्धातील 12 वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तिकांचे शाळांमध्ये वितरण आणि ऋणानुबंध सैनिकांशी अशा माध्यमातून काम करणाऱ्या लेखिका। पहा तर विद्यार्थी मित्रांनो, लेखिका अनुराधा प्रभुदेसाई एका पर्यटकाच्या भूमिकेतून लडाख हा आपला केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी फक्त एक पर्यटक म्हणून 2004 साली लेह, नुब्रा व्हॅली, पेंगोंग लेक आणि कारगिल, शेवटी द्रास आणि कारगिल या ठिकाणी फक्त पर्यटकाच्या भूमिकेतून गेल्या। त्यांच्या बरोबर एक लडाखी ड्रायव्हर होता, त्याचं नाव होतं स्टानजी। आणि हा स्टानजी 1999 ला जे कारगिल युद्ध झालं त्या कारगिल युद्धाची तो माहिती देत होता। बरोबरच काय थरारक प्रसंग होता तो। आणि हा स्टानजी ज्या वेळेला सांगत होता त्यावेळेला लेखिकेच्या अंगावरती शहार येत होते, रोमांच येत होते। तर हे कारगिल युद्ध 1999 ला जे पाकिस्तानी हल्लाखोर आहे किंवा घुसखोर आहे त्यांनी या द्रास, कारगिल, बटाली या ठिकाणी आपली स्वतःची शस्त्रास्त्रे आणि बंदुका उंच ठिकाणी नेऊन ठेवलेली आहे। आणि ही माहिती ज्यावेळेला एका मेंढपाळाकडून कळाली त्यावेळेला आपले भारतीय सैनिक आणि तो भारतीय सैनिक म्हणजे कॅप्टन सौरव कालिया व त्यांच्या बरोबर असणारे 5 जवान हे पाहण्यासाठी जेव्हा उंच या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये गेले त्यावेळेला या कॅप्टन सौरव कालिया व असणारे 5 जवान यांना शत्रूवरती तुटून पडत असताना गोळ्या घालून जिवंत मारण्यात आले, हाल करून मारण्यात आले। आणि ज्या वेळेला या सौरव कालिया आणि या जवानांचे शरीर छिन्न विचिन्न अवस्थेत करून माघारी पाठवण्यात आले। एवढं हे युद्ध भयानक होतं। आणि त्याच वेळेला सज्ज झालं ते आपलं भारतीय सैनिक। आणि त्यानंतर जे सुरू झालं ते म्हणजे 1999चं भारत पाकिस्तान कारगिल युद्ध। विद्यार्थी मित्र, शत्रू अगोदरच उंच ठिकाणी अगोदरच येऊन बसलेला आहे, तो शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे। त्याने जागोजागी सुरू
आणि त्याच वेळेला अशा वेळेला शत्रूवर चालून जाणं म्हणजे मृत्यूच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं. तरी पण आमचे जवान डरपकले नाहीत. आमचे जवान अहोरात्र या मोहिमेवरती तुटून पडलेले होते. या घुसखोऱ्यांना परतावून लावण्यासाठी भारतीय सैनिक सज्ज झाले. पाकिस्तानचा एक एक अड्डा नेस्तानाबूत करू लागले. एक एक शिखर आपल्या ताब्यात घेऊ लागले. पराक्रम म्हणजे काय आणि शौर्य म्हणजे काय तर खरोखर शिकावं आपल्या भारतीय सैनिकांच्याकडून. 23 वर्षाचा जवान पोटामध्ये गोळ्या लागलेल्या आहेत आणि आतडी बाहेर पडलेले आहेत. त्या स्वतःच्या पोटामध्ये आतडी स्वतःच्या आतमध्ये सारून तो स्वतः शेवटपर्यंत समोरच्या पाकिस्तानांना नेस्तानाबूत करत आहे आणि शेवटी गतप्राण झालेला आहे. तो फक्त आपल्या भारत भूमीसाठी गतप्राण झालेला आहे. कॅप्टन मनोज कुमार पांडे, वय फक्त 24 वर्ष, पाकिस्तानी अड्डे नेस्तानाबूत करत असताना या वीराला सुद्धा परमवीराला पाकिस्तानाने हाल हाल करून मारले. त्याच वेळेला त्याचं शेवटचे एक वाक्य होतं, छोडो मत उनको, छोडो मत उनको. शेवटच्या क्षणापर्यंत प्राणाची आहुती देणारा हा म्हणजे मनोज कुमार पांडे. स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली. स्वतःच्या आईवडील आठवले असतील, स्वतःचं कुटुंब आठवलं असेल, पण स्वतःच्या कुटुंबापेक्षा मला भारत मातेची सेवा आहे, ती सेवा खूप महत्वाची आहे हे त्या क्षणाला त्या परमवीराला समजलेलं आहे. विक्रम बत्रा, वय 24 वर्ष, या तो तिरंगा लहरा कराऊंगा, या तो तिरंगे से लपेट कर आऊंगा, लेकिन मगर आऊंगा, जरूर आऊंगा असं म्हणणारा हा जो कॅप्टन विक्रम बत्रा आहे, याला सुद्धा आपले प्राण गमावे लागलेले आहेत. या शरशः परमवीराने शत्रूला नेस्तनाबूत करता करता आपल्या प्राणाच्या आहुती दिलेल्या आहे. आपल्या देश सेवेसाठी तो आपल्या प्राणाचे बलिदान देऊ शकतो. त्याचबरोबर मेजर पद्मपाणी आचार्य 3 महिन्यांनी जन्माला येणाऱ्या आपल्या बालकाला सुद्धा माझ्यासारखं सैनिकच करावं अशी त्यांची इच्छा आहे. त्याचबरोबर कॅप्टन विजयंत थापट शेवटी लिहितात की मी जर पुनर्जन्म म्हणून मी जर जन्माला पुनर्जन्म घेऊन मी जर जन्माला आलो तर मी सैनिकच होईल आणि या सर्व वीरांच्या त्यागातून आपल्या टायगर हिलवरती भारताचा तिरंगा ध्वज फडकला. आणि मग सकाळी उठून ज्या वेळेला लांबूनच दिसणाऱ्या या टायगर हिलला लेखिकेनं ज्या वेळेला सूर्याचं या दर्शन झालं, थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळं कल्पनेनेही अंगावर काटा आला. निशब्द अवस्थेमध्ये तोरलींच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजयच्या या स्मारकापर्यंत या स्पॉटपर्यंत लेखिका पोहोचल्या. दिसणारा तोलोलिंग डावीकडे नजर गेली की दिसणारा रोकीगाव, हंप, इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुद्धा त्याच्याच बाजूचा पॉइंट 4875 भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग होय. याच भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. आणि त्याच वेळेला हा जो समोर तुम्हाला दिसत आहे तो म्हणजे ऑपरेशन विजय या ठिकाणी लेखिका गेलेले आहे. बघा, लेखिका म्हणतायत मृत्यू समोर दिसत असतानाही त्यांच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षांची तेजोमय स्फुल्लिंगी होती. स्फुल्लिंगी म्हणजे ठिणगी म्हणजे तरुण होते. ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्या समोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद होत होतं. खरोखरच ज्या वेळेला हे सगळं स्मारक म्हणजे तोलोलिंगच्या पायथ्याशी जे स्मारक आहे ते म्हणजे ऑपरेशन विजय, आणि ऑपरेशन विजयच्या स्मारकासमोर लेखिका ज्या वेळेला गेल्या आणि ज्या वेळेला सलामी देण्याची वेळ आली त्यावेळेला लेखिकेला मन भरून आलेलं आहे, गदगदून आलेले आहे, दुःख अनावर झालेलं आहे. 22-23 वर्षाची मुलं जी तारुण्य अवस्थेमध्ये ज्यांनी हसत खेळत राहिलं पाहिजे, स्वतःच्या आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे, पण ते वीर फक्त भारत मातेच्या प्रेमासाठी भारत मातेची सेवा करत आहेत आणि त्यांना एवढ्या लवकर आपलं तारुण्य गमावं लागलेलं आहे. आणि म्हणून आपण त्यांना वीर म्हणतो. त्या वीरांना सलामी ज्या वेळेला लेखिका देत आहेत
त्यावेळेला लेखिकांना असं वाटतंय की आपल्या मुलांच्या वयाची जी मुलं आहेत त्यांना सलामी देणं खूप कष्टप्रद होत आहे. आणि हे कष्टप्रद होतानाच लेखिका एक वसा घेतात की मी 5 वर्ष पुन्हा या ठिकाणी येईल आणि या वीरांना रक्षाबंधन करेल. खरोखरच विद्यार्थी मित्र हो, आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कोणतं कर्तव्य आहे? अहो, जर हे 23-24 वर्षांची मुलं फक्त देशसेवेसाठी आपल्या प्राणाचा त्याग करत असतील तर आपली सुद्धा एक राष्ट्रनिष्ठा, आपली सुद्धा आपण ज्या मातेवर, ज्या भारत मातेमध्ये आपण आज वावरत आहोत किंवा ज्या भारत मातेनं आज आपल्या लहानाचं मोठं केलेलं आहे तिच्यासाठी आपण सुद्धा काहीतरी करणं गरजेचं आहे. लहानांचा, थोरा मोठ्यांचा, आबाल वृद्धांचा आपण आदर करूया. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला फक्त सलामी देऊन चालणार नाही, तर आपण आपल्या आजूबाजूच्या महिला भगिनी यांचा आपण मनापासून आदर करूया. आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये, ज्या आपण कार्यक्षेत्रामध्ये आपण जाऊ त्या कार्यक्षेत्रामध्ये आपण आपल्या कार्यक्षेत्रातले एक प्रामाणिक, निष्ठावंत असे सैनिक होऊ. आपल्या कार्यक्षेत्रातले प्रामाणिक, निष्ठावंत असे सैनिक होऊन आपण आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या भारत मातेसाठी प्रामाणिकपणाने काम करू. हीच या वीरांना आपण त्रिवार वंदन करून आपण अभिवादन करूया आणि आपण आपल्या भारत मातेसाठी नेहमीच आपण चांगल्या पद्धतीनं काम प्रामाणिकपणे करूया. हीच आपल्या भारत मातेला सलामी. धन्यवाद.